ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून मी ही अशी नावाची कथा. हे गेले आणि त्यांच्या भोवती असणारी माणसं एकदम माझ्या भोवती गोळा झाली. यांना बायको आहे हे ते स्वतःही विसरले होते आणि जगही विसरलं होतं. बैठकीत बसल्यानंतर चहाचे कप कोण भरून पाठवतं, पांढरं स्वच्छ खोबरं हिरवीगार कोथिंबीर घालून चविष्ट पोह्यांच्या बशा कोण तयार करून पाठवतं ह्याचा आजवर कुणी विचारच केला नव्हता. विष्णू भरलेले ट्रे आणत होता, रिकामे नेत होता, एवढीच त्या सगळ्याला किंमत होती. हे गेले आणि या सगळ्या उष्ट्या बशांना चिकट कपांना किंमत आली. जो तो माझ्या भोवती गोळा झाला सहानुभूती दाखवायला. शपथ वाटलं फ्लीट मारून मुंग्या नाहीशा होतात तशी ही माणसं दूर करावी, कायमची नाहीशी करावी. परत कुणी यायला नको, माझ्या चौकशीसाठी येऊन त्यांचंच गुणगान करायला नको. सगळं खूप ऐकलं, वीट आलाय मला सगळ्यांचा. प्रसिद्धीचा ओघ आमच्या घरी धावत आला. यांनी तो बाहेरच थोपवला. त्या ओघाच्या काठाशी ते स्वतःच उभे राहिले. कौतुकाची स्तुतीची कारंजी स्वतःच पाहत राहिले. त्यांचे तुषार अंगावर येत सुखावत राहिले. माझ्यापर्यंत काही म्हणता काही येऊ दिलं नाही. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनो, मला अनोळखीच राहू द्या. मला स्तुती नाही ऐकून घ्यायची. तसं मी काही केलं नाही आहे. ते गेले, त्यांच्याबरोबरच सगळं संपलं. संपू दे, मला एकटीला राहू द्या, एकटीला जगू द्या. आता कुठे विश्राम मिळायला मला, आत्ता कुठे आराम मिळाला आहे, आत्ता कुठे मला रात्रभर झोप मिळू लागली आहे. झोपू दे मला शांतपणे, निवांत बसू दे क्षणभर. त्यांच्या मोठेपणाचं वलय माझ्याभोवती एखाद्या लोखंडी कड्यासारखं पडलं होतं. ते तुटलंय. मी मोकळी झाली आहे. छाती भरून श्वास घेऊ दे मला. ह्यांनी नेहमी स्वतःचाच विचार केला, मला पण त्यांच्याचसाठी राबवली, त्यांचाच विचार करायला लावला. आता जरा मला माझ्याकडे पाहू दे, स्वतःसाठी जगू दे मला. दूर व्हा सगळेजण, चालते व्हा. मी त्यांच्या आयुष्यात कोणीही नव्हते, काहीही नव्हते. त्यांच्या काव्याची प्रेरणा तर मुळीच नव्हते. त्यांच्या कवितेचा सूर, लय, शब्द, विचार सगळं त्यांचे एकट्याचे. मी तिथे कुणी नव्हते, कुठेच नव्हते. त्यांची व्याख्यानं, त्यांचं अध्यक्षपद, त्यांचे सत्कार, त्यांचा गौरव, बक्षिसं, किताब, यात मी कधीतरी दिसले का त्यांच्याबरोबर? मग मला का प्रश्न विचारता, मला छळता? मी पडद्याआड होते, राहू दे तिथेच मला. मला मिळालेलं त्यांचं नाव, ते सुद्धा तुम्हाला हवं असलं तर घेऊन जा बाबांनो. मला ते पण नको. मला फक्त मी म्हणून जगायचं आहे. जगू द्या रे मला सुखानं. त्यांची पुस्तकं, त्यांचे फोटो, त्यांच्या आठवणी सगळं घेऊन जा. न्या उचलून. त्यांच्या गळ्यात पडणारे मानाचे हार माझ्यापर्यंत कधी आलेच नाहीत. त्यांचा सुगंध मी लुटला नाही. मग कशी देऊ तुमच्या प्रश्नांना उत्तरं? मला अंधाराचीच सवय झाली आहे. माझ्यावर प्रकाशझोत टाकू नका, माझे फोटो घेऊ नका. अरे चांडाळांनो, मला आंधळी का करायची आहे? त्यांच्या पिछे भालदार चोपदारासारखे हिंडत होताना, त्यांच्या जीवावर वर्षानुवर्ष जगताना, आता जगलात ना, आता पुरे की संपलं सगळं. एवढं प्रेम होतं त्यांच्यावर तर सती का गेला नाहीत त्यांच्याबरोबर? त्यांची स्तुती करू नका, गुणगान गाऊ नका. ते सगळं मला पाठ आहे. त्यांनी पाठ करायला लावलं आहे. कान किटलेत आधीच. बंद करा तीच ती पोपटपंची. मला एक शब्द ऐकायचा नाही कुणाचा. वहिनी उठा, उठा, साहेब आलेत. विष्णू मला
रात्री बेरात्री उठवायचा. त्याचा आवाज, त्याचे शब्द इतके घाबरलेले बावरलेले असत की मी गाढ झोपेतून ताडकन उठून बसायची. छातीत धडधडत असायचं. अर्धी झोप झाल्यामुळे डोकं गरगरायचं. पण काय होतंय हे सांगायची सोयच नव्हती. साहेब आलेले असायचे. विष्णू, पाय शेकायला गरम पाणी दे. मला गरम पाणी हवंय प्यायला, मीठ तूप घालून. घसा दुखतोय. तुम्ही बसा घरात घोरत झोपा काढत. मी वणवणतोय, भाषणं देतोय, डोकं दुखतं आणि डोकं लागतं पण. तुम्हाला सांगून काय उपयोग. हे असं चाललेलं असायचं. तुम्ही तिकडे टाळ्या वाजवत होता. वा, बोलावं तर बापूसाहेबांनीच, भाषण द्यावं तर त्यांनीच, भाषचा फुलारा फुलवावा तर त्यांनीच, अशी भलावण करत होता तुम्हीच. घरी आल्यावर त्यांची भाषा फुलत होती ती अशी. त्यांचा सगळा उत्साह निघत होता असा. माझ्यावर आणि त्या बिचाऱ्या अनाथ विष्णूवर तोडून टाकून बोलावं तर ह्यांनीच. असाच कुठेतरी अडगावी त्यांचं व्याख्यान ऐकून हा शाळकरी मुलगा त्यांच्या मागे मागे आला होता. त्या अनाथ मुलाला हे घरी घेऊन आले. त्यांच्या माणुसकीचा, उदारमनाचा, कणवपूर्ण अशा स्वभावाचा किती उदो उदो केला त्यांच्या भक्तगणांनी. त्या पोरावर त्यांनी किती जबर गाजवली, त्याला किती राबवलं स्वतःसाठी हे पाहायला नाही आलं कुणी. जेवायला काय केलंय. तुमच्या आवडीचाच स्वयंपाक आहे. मला 100 गोष्टी आवडतात. नीट उत्तर दे. कढी भात आणि कोरडं पिठलं, पापड पण तळलाय. वा, कुणा बाईला अक्कल शिकायची असेल तर आमच्या बायकोकडे शिक म्हणावं. नवरा तिकडे हजारो लोकांसमोर तास 2 तास बोलून आलाय. घसा सुजून आलाय, डोकं ठणकतंय, रात्रीचा मैलन प्रवास केलाय. ही शहाणी कढी करते, पापड तळते. या बायका अशा प्रेम करतात आपल्या नवऱ्यावर. असं व्याख्यान सुरू झालं की विष्णू बिचारा खाली मान घालून निघून जायचा. मला तेही शक्य नसायचं. काय करू सांगा, करते. माझ्या आवाजातला राग, कोरडेपणा लक्षात येऊनही त्याची त्यांनी कधी पर्वाच केली नाही. मग मध्यरात्री ते सांगतील तो स्वयंपाक मी करत असायची. विष्णू, दाणे मिक्सरमधून काढ रे जरा. तेवढ्या मिरच्या चीर, कोथिंबीर निवड. अर्धवट झोप, जड झालेले डोकं, विलक्षण कंटाळा, हुकूमत गाजवणाऱ्या नवऱ्याचा न संपणारा तिटकारा, त्यांच्यातला हा पुरुष, त्यांच्यात असणारा सैतान, हे सगळं पाहत असायचा. आनंदित व्हायचा. आपण आज्ञा केली ते सगळे पदार्थ ताटात पाहून त्यांना आपल्या अधिकाराचा, सत्तेचा कैफ चढायचा. पण या श्रेष्ठ लेखकाला माणसाच्या अंतर्मनात शिरून त्याच्या मनाची आंदोलनं काव्यात पकडणारा तुमचा कवी, याला माझ्या मनात उसळणाऱ्या लाटा दिसल्या नाहीत. पेटणारा, वडवानं धुमसणारा ज्वालामुखी त्यांना कळला नाही. तो घास खाताना त्यांना कळलं नाही की जो पदार्थ बाई मायेनं, आपलेपणानं करत नाही, रागावून चिडून करते, आपल्यावर अन्याय होतोय या भावनेनं धुमसत असताना करते, तेव्हा त्या अन्नाची चव बदलली नाही तरी त्याचे गुण बदलतात. ऐकता आहात ना मी काय सांगते ते. आता वाजवा ना टाळ्या. करा त्यांचा उदो उदो. घाला त्यांच्या गळ्यात हार. काढा त्यांचे फोटो. बापू, मला न्याल बरोबर. मला तुमचं भाषण ऐकायचं आहे. बापू, मी येतो ना तुमच्या काव्यगायनाला. बापू, मी कविता लिहिली आहे, वाचून दाखव. बापू, मी उतरवून काढतो तुमची कथा. मला सांगा ना, मी लिहितो. बापू, मी होतो तुमचा लेखनिक. बिचारा विष्णू नाना प्रकारे त्यांच्या विनवण्या करायचा. त्यांच्या साहित्याचा तो वेडा मुलगा त्यांच्या भोवती असायचा, बघायचा. त्यांच्या साहित्याचा तो वेडा मुलगा त्यांच्या भोवती
असायला बघायचा. त्या बाबड्या मुलाला फार फार वाटायचं एकदा तरी बापूंबरोबर आपला फोटो निघावा, वर्तमानपत्रात छापून यावा, लोकांनी त्याचा हेवा करावा, बापूंचा लेखनिक म्हणून आपल्याला मान मिळावा, त्यांच्या कविता कथा त्यांच्या तोंडून आपण पहिल्यांदा ऐकल्या हा सुखद अनुभव मिळावा. पण आपले सगळे गुण, चांगुलपणा, माणुसकी घराबाहेर ठेवूनच हे घरात पाऊल टाकायचे. बाहेरचे कपडे उतरवून घरचे घातले की ते राक्षस व्हायचे. छे छे विष्णू, अरे माझ्याबरोबर कसा येतोस? कळणार आहे का काही त्यातलं तुला? रात्र प्रवास करायला लागतो, कधी आगगाडी कधी मोटार. तुला झेपणार आहे का? पाप्याचं पितर तू. घरच्या माणसांना माझ्या लेखनासाठी राबवणं मला पसंत नाही. मी तुला शाळा शिकवली, आता कॉलेजात जातोस. मन लावून अभ्यास कर. डिग्री मिळवले का? डिग्री आमच्यासुद्धा नशिबी नव्हती. नशिबानं माझ्यासारखा पालक मिळालाय. सोनं कर आयुष्याचं. तुला कळत कसं नाही विष्णू? तू माझ्याबरोबर आलास तर ही घरात एकटी राहील. तिचा तर तू आधी विचार करायला हवास. माझ्यापेक्षा ती तुझ्यावर जास्त माया करते. अत्यंत दुष्ट, अत्यंत नीचपणाची अशी भाषा असायची त्यांची. संतापानं जाळ लागायचा माझ्या शरीराला, मनाला. वाटायचं या माणसाला चापकानं फोडून काढावं, ताड बोलावं, भांडावं. त्यांचा सगळा कावेबजपणा, दुष्टपणा, नीचपणा मला कळतोय हे त्यांना ठणकावून सांगावं. पण मी यातलं कधीच काही करू शकले नाही. माझा भित्रा स्वभाव, मनावर असलेलं भाबड्या संस्कारांचं ओझं, माझ्या बुद्धीच्या कक्षा, माझ्या रूपाचं डावेपण या माझ्या मर्यादा होत्या. मी माझ्या नवऱ्याला उलटून बोलू शकले नाही, पण मनानं मी त्यांचा विलक्षण तिटकारा करत होते. त्यांच्याविषयी राग, संताप, नावड माझ्या मनात, माझ्या रक्तात भिनली होती. ते विष्णूला म्हणत, ती एकटी राहील, ती तुझ्यावर जास्त ती तुझ्यावर जास्त माया करते. कुणी जाणून बुजून मला एकटी ठेवली. कुणी माझे स्त्रीत्वाचे सगळे हक्क धुडकावून लावले. मला मायेचा माणूस मिळू नये म्हणून जाणून बुजून कुणी प्रयत्न केले? तुम्हीच. माझ्या नवऱ्यानं, तुमच्या या थोर, श्रेष्ठ, प्रतिभावंत लेखकानंच. तरीही ते मरेपर्यंत आयुष्य फरफटत राहिले. 1000 वेळा घराबाहेर पडलेली माझी पावलं परत माघारी फिरली होती. त्यांना मिळालेला नावलौकिक, त्यांची कीर्ती, त्यांचा मोठेपणा माझ्या आड येत होता. जगानं मला न्याय दिला नसता, मला आधार दिला नसता. नावडणाऱ्या नवऱ्याबरोबर संसार करायचा म्हणजे नित्य 1000 मरणं मरायची. आपलं मन, आपलं शरीर आपणच कांडत बसायचं. बधीर बुद्धीनं जगत राहायचं. दिवस ढकलत राहायचा. स्वतःचं प्रेत हातगाडीवर घालून ती गाडी ओढत राहायची. ध्येयहीन, दिशाहीन. आईचं पत्र आलंय, माहेरी बोलावलंय. कुणाची आई, कुठला बाप, कसलं माहेर? तुला यातलं काहीच नाहीये. सगळे मेले, संपले. काय बोलता हे? मी कानावर हात ठेवत म्हणाले होते, हो, तुझं माहेर तू विसर. त्यांनी माझ्याशी दगाबाजी केली, मला फसवलं. आता मी पण तू सूड उगवणार, बदला घेणार. जाणून बुजून नाही केलं हो कुणी काही. मामंजींना माहीत होतं, सासूबाईंना विचारलं होतं, मला विचारलं होतं, मला माहीत होतं. लग्न माझं व्हायचं होतं. का आता का बोलत नाहीस? तुम्ही सगळ्यांनी माझा अक्षम्य अपराध केलाय. प्रत्येकाला तो आयुष्यभर भोगावा लागणार आहे. आत्ताच सांगून ठेवतोय. त्यांनी सांगून ठेवलं ते तंतोतंत पाळलं. त्यांची माणसं, माझी माणसं, सगळी नाती एकच घणाघाती घाव घालून तोडून टाकली. वरून तरुण वय, दृष्ट लागेल असं रूप, अचाट बुद्धी, थक्क व्हावं असं कर्तृत्व, त्यांच्या त्या तेजोवलयापुढं कुणी टिकलं नाही. कुणी विरोध करू शकलं नाही. सगळे तुटले. पण मला
सोडूनही मी नाही लुटले, पण मला सोडूनही मी नाही तुटले. छळ सोसूनही नाही संपले. माझ्या थोरल्या सुस्वरूप बहिणीशी यांचं लग्न ठरलं. माझ्या थोरल्या सुस्वरूप बहिणीशी यांचं लग्न ठरलं. यांना माझी बहीण खूप आवडली होती. लग्नाची तीर्थ ठरली, तयारी झाली, निमंत्रणं गेली, पाहुणे जमले आणि लग्नाच्या आदल्या दिवशी ताई आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली. तिचा तो प्रियकर अत्यंत सामान्य होता. रूपानं, प्रतिष्ठेनं, पैशानं यांच्या आसपाससुद्धा येऊ शकत नव्हता. पण ताईनं प्रेमापायी तुपाचा घास बाजूला सारला होता. कोरडी थाळी जवळ केली होती. तेव्हा वाटलं होतं केवढं भाग्य आपलं. पण आज वाटतंय ताई खरी शहाणी, खरी भाग्यवान. गरीब सामान्य असा तिचा नवरा, पण किती प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर. कशी सुरेख गोजीरवाणी मुलं आहेत तिची. दोन्ही मुलांनी आईचं रूप उचललंय. त्या मुलांकडे, ताईकडे हे पाहतात आणि पेटून उठतात. त्यांच्या घाऱ्या डोळ्यात सैतान जागा होतो. त्यांच्या गोऱ्या पानसुरेख चेहऱ्यावर द्वेषाच्या, अपमानाच्या ज्वाळा दगदगून उठतात. ताई अगदी थंड, अगदी शांत. यांचं रूप, पैसा, नावलौकिक, कीर्ती, कशाचा मोह तिला पडत नाही. डोळे भरून मला मात्र म्हणते, माझं दुर्दैव, मी तुझ्या माथी ढकललं. थोरली बहीण असून तुझं वाईटच केलं. आताही तुझ्यासाठी काही करू शकत नाही. माझ्यासाठी कुणीच काही करू शकत नाही. ताई पळून गेल्यावर आईबाबांनी ह्यांच्या आईवडिलांचे पाय धरले. शेवटी ठरलं मलाच लग्नाला उभी करायची. ताई इतकी मी सुंदर नव्हते, पण जास्त हुशार होते. काळी सावळी, पण तरतरीत होते. मामांजी खरंच देवमाणूस. मोकळेपणानं म्हणाले, झालं ते एका परीने चांगलं झालं. या मुलीच्या चेहऱ्यावर सोज्वळपणाचं, सोशिकपणाचं जे तेज आहे ते तिच्या बहिणीजवळ नाही. ही सून म्हणून आवडली मला. बापूची समजूत घालीन मी. पण सगळ्यांचे अंदाज, हिशोब, आराखडे चुकवायचे, उद्ध्वस्त करायचे, मोडायचे, हेच यांचं ब्रीद आहे. स्वतःचंच हट्टीपणानं खरं खरं करायचं हा त्यांचा स्वभाव आहे. त्याला कोण काय करणार. लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. त्यांच्या मनात पेटत असलेल्या अपमानाच्या ज्वाळा माझ्यापर्यंत फारशा आल्या नव्हत्या किंवा येऊनही कळल्या नव्हत्या, जाणवल्या नव्हत्या. मी धुंदीत होते, कैफात होते, सुंदर हुशार नवरा मिळाल्याच्या मस्तीत होते. त्यांनी भरभरून दिलेल्या शारीरिक सुखाच्या बेहोशीत होते. माझ्या हाती स्वर्ग लागला होता. माझ्या देखण्या नवऱ्यावर मी जीव ओवाळून टाकला होता. अहो, मी लाजून त्यांच्या विशाल छातीत डोकं लपवलं होतं. काय मी म्हणजे आपल्याला बाळ होणार आहे काय? त्यांनी मला एकदम दूर केलं. त्यांच्या घाऱ्या डोळ्यात एकदम एक श्वापत डोकावलं. नाही, हे होता कामा नये. का? मला मूल हवंय. सासूबाई, मामंजी नातवासाठी झुरतायत. त्यांना तुम्हीच एकटे आहात. खूप वर्ष झाली घरात पाळणा हल्ला नाही. खामोश, एकदम थांबव ही भाषा. हे मूल होता कामा नये. तुला कधीच आई होता येणार नाही. आई बाबांना कधीच नातू मिळणार नाही. पण का? मला आई व्हायचंय. माझा तो अधिकार आहे. पण माझा हा निश्चय आहे. तो पुरा झालाच पाहिजे. होणारच. तुम्हाला नाही वाटत बाप व्हावंसं? वाटतं, खूप वाटतं. पण हव्या असलेल्या, आवडलेल्या बायकोपासून मूल हवं. फसवलेल्या, गळ्यात मारलेल्या बायकोपासून नकोय. हा कशाचा सूड, कशाचा बदला? ते बोलले नाहीत. मग मला बायको म्हणून का जवळ केली? सुख द्यायचं आणि सुखी होऊ नको म्हणायचं.
ते सगळं माझ्यासाठी, मला स्त्रीचं शरीर हवं म्हणून, माझी जगातली प्रतिमा मला डागाळायची नाही म्हणून मी मला न आवडलेल्या बायकोशी एकनिष्ठ राहणार, मला हवं ते तिच्यापासून मिळवणार. त्यांच्या एक एक शब्दाबरोबर मी कोसळत होते. माझं काळीज फुटून जाणार वाटत होतं. रडायलासुद्धा येईना इतका धक्का बसला मला. अकल्पित असं मी ऐकत होते. त्यांचे शब्द, त्यांचा दुष्टपणा आणि त्यांचे घारे डोळे माझ्या गर्भावर घाव घालत होते. पोटातली आतडी गोळा होऊन गेली होती. कुणीतरी आतल्या आत मला ढकलत होतं, संपवत होतं, मारत होतं. पोटात पिळवटणारी प्रचंड कळ उठली. मी बेशुद्ध झाले आणि माझा इवलासा गर्भ पडून गेला. त्या दिवसापासून, त्या क्षणापासून मी माझ्या नवऱ्याचा द्वेष, राग, तिटकारा करत आले. त्यांचं मरण देवापाशी मागत आले. मला असा नीच नवरा नको होता. असं खोटं कावेबाज सौभाग्य नको होतं. मला त्यांच्यापासून सुटका हवी होती. मी मनोमन स्वप्न रंगवत होते. एका गरीब, साधारण पण खूप प्रेम करणाऱ्या नवऱ्याचं. पण देवानं मला जन्माला घातली होती ती त्यांच्या सुदैवाचा, हुकुमीपणा, दुष्टपणाचा जाच सोसायलाच. एवढ्यानं संपलं नाही. हे जाऊन ऑपरेशन करून आले. मूल होण्याची माझी वेडी आशा कात्रीने 2 पात्यात कापून आले होते. जे करत असत ते थंड डोक्यानं आपल्या वाटण्याचा त्यांना कधीही पश्चाताप झाला नाही. प्रसिद्धीच्या कैफात ते सगळं दिमाखानं मिरवत राहिले. आपल्याला मूल नाही हे दुर्भाग्य बायकोमुळे आपल्या माथी आलंय. तिच्या दोषामुळे ही उणीव आपण जन्मभर वागवणार आहोत असं ते आपल्या जवळच्या मित्रांना सांगत, त्यांची सहानुभूती मिळवत. मामनजी सासूबाईंना माझं दुःख कळत होतं. आपल्या लेकाची दुष्ट करणी त्यांना माहीत होती. झुरून झुरून मेले बिचारे. तरीही या तुमच्या कवीच्या डोळ्यांना पाणी नाही आलं. एखादी करुण कविता नाही सुचली. त्यांच्या मनाची ताकद खरोखरीच मोठी. जे ठरवलं होतं, स्वीकारलं होतं ते खंबीरपणे पेलत होते. त्यांच्या भोवती कितीतरी तरुण, सुरेख, श्रीमंत बायका पिंगा घालत असायच्या. पण त्यांनी कधी कोणाला जवळ येऊ दिलं नाही. त्यांचं ते निर्मळ चरित्र, पैशा अडक्याला चोख अशी वागणूक, समाज जीवनात दिला तो शब्द पाळण्याची धडपड ही त्यांची जमेची बाजू. नुसती जमेची नाही, त्यांच्या या गुणांचं माझ्या मनावर विचित्र असं दडपण असायचं. त्यांचा दरारा वाटायचा. त्यांनी नाना प्रकारे मला छळली होती. माझा मातृत्वाचा हक्क हिरावून घेतला होता. मला आपल्या लहरीप्रमाणे वागवली होती. पण 1000 वेळा मनात येऊनही मी घराबाहेर पडू शकले नाही. त्यांना सोडून दुसऱ्या कुणावर प्रेम करू शकले नाही. दिवस एकटीनं घरात घालवला, पण कुणाला जवळ करू शकले नाही. माझ्या स्वभावाच्या मर्यादाच या अशा. मी तरी काय करू? माझ्यापेक्षा माझ्या मर्यादा त्यांनाच जास्त ठाऊक होत्या. आता मी एकटी आहे. विष्णू आहे, पैसा आहे, यांच्या प्रसिद्धीचं वलय आहे. आता मी मुक्त आहे. गेली कित्येक वर्ष जे घडावं वाटत होतं, व्हावं वाटत होतं ते झालंय. मला विश्रांती मिळावी वाटत होती, मिळाली आहे. ह्यांच्या दुट्टप्पी वागण्यामुळे माझी जी ससेहोलपट होत होती ती थांबली आहे. सगळं हवं ते घडलंय, पण फार उशिरा. माझी सगळी उमेद संपल्यावर, वय ओसरल्यावर. मला मूल हवंय, मला आई व्हायचंय. हा सगळा आक्रोश थकून थंडावून गेल्यावर
मी स्वतंत्र झाले. बंड करायची, विरोध करायची ताकद संपल्यावर माझा 7 जन्माचा वैरी निघून गेलाय. त्यांच्यावर सूड उगवायला सुद्धा ते राहिले नाहीत. आता या उतार वयात इतकी वर्ष त्यांच्याबरोबर घालवल्यानंतर मला त्यांचीच सवय होऊन गेली आहे जशी. त्यांच्या दुष्ट स्वार्थी अस्तित्वाचाच आधार होऊन बसला होता जसा. नाहीतर जे हवं होतं ते मिळूनही मी सुखी का नाही, समाधान का नाही माझ्या मनाला, विश्राम का नाही माझ्या शरीराला. घरातली प्रत्येक वस्तू त्यांची आठवण का करून देते. माझं कोडं मलाच उलगडेनासं झालंय. माझी मीच मला कळत नाहीये. अगतिक सैरभैर झाले मी. तुम्ही सगळेजण जा, मला एकटीला राहू दे. नवरा गेल्याचं दुःख होतंय का ते तरी अजमावू दे. त्या दुःखाचा आधार घेऊन जगता आलं तर जगू दे. आता मरावं वाटत नाहीये. नाहीतरी दुसरं आहे काय माझ्याजवळ. ज्योत्स्ना देवधर यांची मी ही कथा येथे समाप्त. फिलर, ज्योत्स्ना देवधर.